5,000 रुपये गुंतवून घर बसल्या स्वतःचा बॉस बनायचंय तर टॉप 6 बिझनेस आयडियाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. घर सांभाळून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे पण भांडवल नाही असं वाटतंय तर टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला अशी 6 घरगुती व्यवसाय सांगणार आहे जे सध्या तुफान चालत आहे आणि ज्यातून तुम्ही दर महिना 20,000 रुपये आरामात कमवू शकता. मोठ्या मोठ्या शहरात लोक घर बसल्या काय बिझनेस करतात आणि लाखोंची उडालाहाट कशी करतात. तुम्हाला वाटत असेल की खूप पैसा लागतो पण तसं नाहीये. कमी गुंतवणुकीत सर्वाधिक नफा देणारे 6 मोठे बिझनेस कोणते चला जाणून घेऊया आजच्या विशेष भागात. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप जास्त एक्साइटेड आहे कारण आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. मला नेहमी अनेक महिलांची तरुणींचे कमेंट्स येतात की निकिता आम्हाला स्वतःचं काहीतरी करायचं आहे पण प्रॉपर गायडन्स नाही. मग मनामध्ये विचार आला की का नाही आपल्या सगळ्यांसाठी असा एक व्हिडिओ बनवावा जो खऱ्या अर्थाने सगळ्यांना मदत करेल. तर आज आपण काय पाहणार आहोत, घर बसल्या 6 अशी बिझनेस आयडियाज ज्या तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. इन्व्हेस्टमेंट कमी पण कमाई चांगली. कसं वाटतंय, ऐकायला आवडेल ना? बघा, बिझनेस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठी ऑफिस, खूप कर्मचारी आणि कोट्यवधींचं भांडवल येतं. पण खरं सांगायचं तर हे पूर्णपणे खरं नाहीये. सुरुवात नेहमी लहानच होते आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी घरून सुरुवात केली आणि त्यांचे मोठे बिझनेस आहेत. आज मी 6 आयडियाज सांगणार आहे. आज मी असे आयडियाज सांगणार आहे जे सध्याच्या मार्केट ट्रेंड अनुसार आहेत. ही सर्व आयडियाज असे आहेत जे लोकांच्या गरजा पूर्ण करतात, मग ती खाण्याची आवड असो किंवा तुमची कला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आयडियाजसाठी तुम्हाला कोणतेही स्पेशल एज्युकेशन किंवा मोठ्या ट्रेनिंगची गरज नाही. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले येते होममेड मसाले. तुम्ही याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली इन्व्हेस्टमेंट 2,000 ते 5,000 पर्यंत करू शकता. आता मला सांगा, असा कोणता घरगुती डब्बा आहे जो मसाल्यांशिवाय पूर्ण होतो? नाही ना? कांदा लसूण मसाला असो किंवा आपला पारंपरिक गोडा मसाला, याची मागणी कधीच संपणार नाही. बघा, लोक आता खूप हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. पॅकेटमध्ये मिळणाऱ्या मसाल्यांमध्ये नक्की काय काय टाकलंय हे कोणालाच माहीत नसतं. पण जेव्हा तुम्ही घरी स्वतःच्या हाताने बनवलेले शुद्ध आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री मसाले विकतात तेव्हा लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. आता सुरुवात कशी करायची? अगदी सोपी आहे. 5 किलो मसाले बनवून बघा. तुमच्या सोसायटीतील बायकांना, नातेवाईकांना सॅम्पल म्हणून द्या. एकदा त्यांना चव आवडली ना, ती ऑर्डर आपोआप वाढायला लागते. एका ग्राइंडर आणि साध्या पॅकेजिंग मशीननी तुम्ही हे सुरू करू शकताय. आणि कमाई काय आहे? दिवसाला फक्त 5 किलो विकून तुम्ही महिन्याला 30,000 रुपये कमवू शकताय. काय वाटतं मग? आहे की नाही फायद्याचा सौदा? दुसरा आहे टिफिन सर्व्हिसेस. तुम्ही याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट 3,000 इन्व्हेस्टमेंट करू शकताय. आता मला सांगा, मोठमोठ्या शहरांमध्ये कितीतरी विद्यार्थी, IT प्रोफेशनल्स राहतात जे घरापासून लांब आहेत. आता त्यांना काय हवं असतं? घरचं जेवण. हॉस्टेलचं जेवण रोज कोणाला आवडत नाही. सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगते. तुमच्या भागातल्या हॉस्टेल किंवा ऑफिस जवळ जाऊन चौकशी करा किंवा फक्त व्हॉट्सअप स्टेटसवर टाका की घरगुती डब्बा सर्व्हिस उपलब्ध आहे. 5 ते 10 डब्बे सुरुवातीला खूप आहेत. दिवसाला 2 वेळा डब्बा देऊन तुम्ही दिवसाला 500 ते 1,000 रुपये आरामात कमवू शकता. तुमची फक्त मेहनत हवी आहे. एकदा तुमच्या डब्याची चव पसरली ना की तुम्हाला मागून यायला गरज नाही. ऑर्डर्स तुमची वाट पाहत असतील. तिसरं आहे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल सप्लाय, म्हणजे सेंद्रिय भाजीपाला पुरवठा. याच्यामध्ये तुम्ही 2,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकताय. सध्या लोक आरोग्य या विषयावरती खूप जागरूक झाले आहेत. त्यांना बाजारात मिळणारी पेस्टिसाइड असलेली भाजी नकोय, पण त्यांच्याकडे शेती नाहीये. तुम्ही काय करू शकता? तुमच्या जवळच्या गावातील शेतकऱ्यांशी डायरेक्ट संपर्क करा जे सेंद्रिय पद्धतीने भाजी पिकवतात. त्यांच्याकडून फ्रेश भाजी आणून तुमच्या भागातल्या सोसायटींमध्ये किंवा तुमच्या ओळखीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विकायला सुरुवात करा. तुम्हाला फक्त शेतकऱ्यांशी चांगलं रिलेशन ठेवायचं आहे आणि वेळेवर डिलिव्हरी करायची आहे. हे सुरू करण्यासाठी खूप काही लागत नाही, फक्त नियोजन लागतं. आता चौथं आहे ऑनलाईन ट्युटरिंग क्लासेस. ही चौथी आयडिया तुमची ज्ञानावरती उपलब्ध आहे. ऑनलाईन ट्युटरिंग किंवा स्किल बेस्ड क्लासेस. बघा, तुमच्याकडे कोणतीही कला असू शकते. तुम्हाला चांगली मराठी येते, तुम्हाला शिकवण येते, कुकिंग येते किंवा तुम्ही शाळेतले विषय शिकवू शकता. मग का नाही त्यातून पैसे कमवायचे? तुम्हाला फक्त एक चांगला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन हवंय. झूम, गुगल मीट किंवा व्हॉट्सॲपवर तुम्ही क्लासेस घेऊ शकताय. अगदी तुमच्या गल्लीतल्या मुलांनाही शिकवायला सुरुवात करू शकताय.
यामध्ये गुंतवणूक शून्य आहे आणि कमाई पूर्णपणे तुमच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. आजच्या डिजिटल युगात हे खूप सोपं झालंय. आता 5वा आहे कस्टम मेड ट्रेडिशनल प्रोडक्ट्स, म्हणजे पारंपरिक वस्तूंचा व्यवसाय. याच्यामध्ये तुम्ही अप्रॉक्सिमेटली इन्व्हेस्टमेंट 5,000 पर्यंत करू शकताय. आता महाराष्ट्रात बघितलं तर कितीतरी अशी हस्तकला आहे जी नामनेश होत चालली आहे. आता तुम्ही काय करू शकताय, घरून पैठणी साडीचे छोटे छोटे पर्स बनवणं किंवा पारंपरिक वारली आर्ट वापरून भेटवस्तू बनवणं, हे सगळं लोकांना खूप आवडतं. आता दिवाळी किंवा गुढीपाडव्यासारख्या सण जवळ आले ना की लोक अशा युनिक भेटवस्तू शोधतात. तुम्ही काय करू शकता, इंस्टाग्रामवर एक छान पेज बनवा, तुमच्या प्रोडक्ट्सचे फोटो टाका आणि बघा तुम्हाला किती प्रतिसाद मिळतो. हे अगदी कमी भांडवलात सुरू करता येतं. आणि 6वी आणि शेवटची आयडिया म्हणजे प्लांट नर्सरी किंवा ग्रीन डेकॉर. आजकाल सगळ्यांनाच आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये थोडं हिरवळ हवी असते, पण लोकांना कोणती झाडं लावायची, त्याची काळजी कशी घ्यायची हे माहीत नसतं. आता तुम्ही काय करू शकताय, काही मोजक्या आणि घरात टिकणाऱ्या झाडांची म्हणजे इंडोर प्लांट नर्सरी घरून सुरू करू शकताय. फक्त झाडं विकणं नाही, तर लोकांना त्याची माहिती देणं, त्यांच्यासाठी कुंडी तयार करून देणं, हे पण तुम्ही करू शकताय. हे खूप रिलॅक्सिंग काम आहे आणि लोकांच्या मनाला शांतता देणारं आहे. गुंतवणूक कमी आहे आणि कमाई चांगली, हे या व्यवसायाचं सूत्र आहे. मित्रांनो, कोणताही छोटा व्यवसाय जेव्हा आपण घरून सुरू करतो तेव्हा तो लीगल आणि प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. यामुळे ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. आता याची पात्रता काय आहे ते बघून घेऊया. खरं तर हे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या पद्धतीची डिग्रीची गरज नाही, पण यशस्वी होण्यासाठी खालील 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वयोगट: 18 वर्षावरील कोणतीही महिला, विद्यार्थी किंवा रिटायर्ड व्यक्ती हे सुरू करू शकताय. जर तुम्ही मसाला बिझनेस करत असाल तर तुम्हाला चवीची जाण हवी, क्लासेस घेत असाल तर त्या विषयाचं ज्ञान हवं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचे परवाने म्हणजे रिक्वायर्ड लायसन्स. व्यवसायाच्या स्वरूपानुसार तुम्हाला काही साधे परवाने लागतील, जसे की अन्न पदार्थांसाठी. जर तुमचा व्यवसाय खाण्यापिण्याच्या वस्तूंशी संबंधित असेल तर हे अनिवार्य आहे. FSSAI रजिस्ट्रेशन हे सर्वात महत्त्वाचे आहे. घरगुती छोट्या व्यवसायांसाठी FSSAI रजिस्ट्रेशन खूप स्वस्त, सुमारे 100 प्रतिवर्ष असते. हे तुम्ही ऑनलाईन काढू शकताय. हेल्थ डिपार्टमेंट NOC: काही वेळा स्थानिक महानगरपालिकेकडून याची गरज भासते, पण सुरुवातीला FSSAI पुरेसे आहे. दुसरं आहे जनरल बिझनेससाठी उद्यम रजिस्ट्रेशन MSME. हे पूर्णपणे मोफत आहे. भारत सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आधार कार्डच्या मदतीने हे काढू शकता. यामुळे तुम्हाला भविष्यात बिझनेस लोन मिळण्याची मदत होते. अजून एक आहे शॉप ॲक्ट लायसन्स. जर तुम्ही घरूनच काम करत असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त नसेल तर बऱ्याच ठिकाणी याची गरज नसते, पण जर तुम्ही छोटे दुकान किंवा गाळा घेतला तर हे बंधनकारक आहे. पुढचा आहे टॅक्स संबंधित म्हणजे GST रजिस्ट्रेशन. जर तुमची वार्षिक उलाढाल म्हणजे टर्नओव्हर 40 लाखांच्या वर असेल तर GSTची गरज लागते. सुरुवातीला घरगुती व्यवसायाला याची अजिबात गरज नाही. आणि तुमच्या नावावर पॅन कार्ड असावे आणि व्यवसायाचे हिशोब ठेवण्याची एक वेगळी बँक खाते आवश्यक आहे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल निकिता हे सगळं ठीक आहे, पण कागदपत्रांचे काय? तर घाबरू नका. तुम्हाला कोणतीही मोठी डिग्री नकोय. फक्त खाण्याचे पदार्थ असतील तर एक FSSAIचं साधं लायसन्स काढून घ्या, म्हणजे कोणालाही तुमच्यावर बोट उचलता येणार नाही. आणि हो, उद्यम रजिस्ट्रेशन विसरू नका, कारण ते फ्री आहे आणि भविष्यात सरकारकडून मदत मिळण्यासाठी ते खूप कामाला येतं. तर मित्रांनो, हे होते घरून सुरू करता येणारे 6 कमी गुंतवणुकीचे बिझनेस आयडियाज. तुम्हाला यातल्या कोणत्या आयडियाज बद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे का? कोणता बिझनेस तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला खात्री आहे की तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील, म्हणून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.